संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावण बाळ योजनाचे सर्व जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण 2,500 रुपये वाढीव अनुदानासाठी सरकारने मान्यता तर दिली आहे, परंतु बरेच लाभार्थी आहेत त्यांना प्रश्न आहे की कोणाला हे पैसे मिळणार आहे, म्हणजे फक्त दिव्यांग बांधवांना मिळणार आहे का अजून कोणते जे दिव्यांग असणार आहे ते पात्र असणार आहे, किंवा जे दिव्यांग बांधवांमध्ये 1,500 रुपये कोणाला मिळणार आहे, 2,500 रुपये कोणाला मिळणार आहे. पुढील महिन्यापासून हे वाढीव अनुदान जमा होणार आहे, परंतु जे काही लाभार्थी आहे त्यांची संख्यासुद्धा इथे पाहिली जाणार आहे किंवा त्यांची पात्रतासुद्धा इथे पाहिली जाणार आहे आणि त्यानंतरच हे वाढीव अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर लक्षात घ्यायचं आहे यामध्ये बोगस दिव्यांग असणार आहे त्यांना चेक केलं जाणार आहे, म्हणजे जे बोगस दिव्यांग आहे त्यांना कोणतेही पैसे मिळणार नाही. आता बोगस दिव्यांग म्हणजे काय, आमचा ॲक्सिडेंटमध्ये पाय गेला किंवा आम्ही ॲक्सिडेंटमध्ये दिव्यांग झालो हे म्हणजे बोगस आहे का, किंवा आम्हाला फक्त हात नाही विविध दिव्यांगता असणार आहे यामध्ये आम्हाला मिळणार आहे का. तर लक्षात घ्या, बोगस दिव्यांग म्हणजे काय, बोगस दिव्यांग म्हणजे बनावट किंवा खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे असणे होय, ज्यामुळे व्यक्ती प्रत्यक्षात दिव्यांग नसतानाही दिव्यांग असल्याचा दावा करते आणि त्याद्वारे शासकीय नोकरी किंवा इतर फायदे मिळवते. ही प्रमाणपत्रे बनावट असल्याने ती बोगस ठरतात व याला फसवणूक म्हणून गणली जातात. म्हणजे तुम्ही दिव्यांग नाही परंतु तुम्ही बनावट व खोटी प्रमाणपत्रे काढता व त्यामध्ये फक्त कागदपत्रामध्ये दाखवले जाते की तुम्ही दिव्यांग आहे. अशा बोगस दिव्यांगांना कोणतेही जे वाढीव अनुदान आहे ते मिळणार नाही. तर याबद्दल अधिक माहिती अशी की फसवणूक, बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे वापरून व्यक्ती सरकारी योजनेचा लाभ घेतात किंवा नोकऱ्या मिळवतात, ज्यामुळे खऱ्या दिव्यांग व्यक्तीवर अन्याय होतो. यामुळे सरकार आता पडताळणी करत आहे व खूप स्ट्रिक्ट केलं आहे. पडताळणी म्हणजे अनेक प्रकारांमध्ये दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी केली जाते आणि त्यामध्ये बोगस प्रमाणपत्र आढळून येतात, ज्यामुळे संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई होते. व लक्षात घ्या, इथे बोगस जे दिव्यांग असणार आहे त्यांना कोणतेही पैसे मिळणार नाही. तर आता नियमबाह्य काय असणार आहे, अशी जी प्रमाणपत्राचा गैरवापर करणे ही कायद्याने उल्लंघन आहे आणि याची फसवणुकीची श्रेणीत येते. खूप आता स्ट्रिक्ट झालेलं आहे, पूर्णपणे चेक केलं जात आहे, ऑनलाईन पद्धतीने सर्व कामे होतात, त्याच्यामुळे हे लगेच लक्षात येत आहे. जे दिव्यांगाचे प्रकार काय, तर दिव्यांगाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. त्या प्रकारानुसार इथे बघा, भारतात अपंग व्यक्ती हक्क कायदा 2016 नुसार दिव्यांगाचे 21 प्रकार निश्चित केले आहे. यामध्ये अंधत्व आहे, त्यानंतर कमी दिसणे, श्रावणशक्तीचा दोष म्हणजे ऐकू न येणे, चालण्यातील अडचण, मोटर डिसेबिलिटी, मूकबधिरता, कुष्ठरोग मुक्त झालेली व्यक्ती, मतमंदिकता, मानसिक आजार, त्यानंतर जे बुटकेपणा, दिव्यांग किंवा वाचा दोष यासारखे अनेक प्रकारचे दिव्यांग समावेश आहेत. व दिव्यांग प्रमुख प्रकारे म्हणजे दृष्टीदोष, पूर्णतः अंधत्व आणि क्षीणदृष्टी, श्रवणदोष, ऐकू न येणे किंवा कमी ऐकू येणे, शारीरिक लोकमोटर किंवा अपंगत्व, चालण्यात, हालचाल करण्यात किंवा हातपाय वापरण्यात अडथळे येणे जसे की अस्तित्वंग, मूकबधिरता, बोलता न येणे, ऐकू न येणे, बौद्धिक अपंगत्व, मतिमंदत्व, मानसिक आजार आणि मानसिक आजार हे सर्व प्रकार दिव्यांगाचे प्रमुख प्रकार आहेत. त्यानंतर बहुविकासलंग म्हणजे सेरेब्रल पाल्सी, मेंदूच्या इजा झालेल्या बाळांमध्ये हालचालीवर नियंत्रण नसण्याची स्थिती, त्यानंतर ॲटिझम, सामाजिक संवादाने वर्तनात अडथळ्या, अध्ययनात अक्षमता, लर्निंग डिसेबिलिटी, शिकवण्यात येणाऱ्या अडचणी, इतर दिव्यांगत्व, कुष्ठरोग मुक्त झालेले व्यक्ती, बुटकेपणा यासारखे काही विशिष्ट स्थितीचे समावेश होते. तर हे जे होते ते दिव्यांगाचे प्रकार होते, वेगवेगळे प्रकार आहेत. यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही दिव्यांग आहे म्हणून समजून घ्यायचं आहे. तर आता महत्त्वाची माहिती, अपंग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 या कायद्यानुसार दिव्यांगाचे 21 प्रकार निश्चित केले आहेत व UDID कार्ड हे दिव्यांग व्यक्तीसाठी एक ओळखपत्र आहे जे देशभरात स्वीकारले जाते. याबद्दल सुद्धा KYC करायची म्हणून अपडेट आलेली होती, ती आपल्या चॅनलवरती आहे. तुम्ही अजूनही UDID कार्डचं जे KYC केलं नसेल तर नक्कीच करून घ्यायचं आहे. अपंगत्व प्रमाणपत्राचं महत्त्व, या प्रमाणपत्राद्वारे दिव्यांग व्यक्तींना सरकारी योजना आणि फायद्यांचा लाभ मिळतो. तर तुमच्याकडे अपंगत्व प्रमाणपत्र म्हणजे दिव्यांग व्यक्तींना सरकारी योजना फायद्यांचा लाभ मिळण्यासाठी जो प्रमाणपत्र आहे ते सुद्धा असणे गरजेचं असणार आहे. आता महत्त्वाचा प्रश्न इथे आहे की दिव्यांग बांधवांना जे 2,500 रुपये अनुदान मिळणार आहे ते कोणाला मिळणार आहे. तर इथे दिव्यांगाचे 2 प्रकार अजून होतात, ते म्हणजे जन्मापासून असलेले आणि अपघातानंतर झालेले जे दिव्यांग आहे. आता जन्मापासून ही दिव्यांगता जन्मापासून असते, म्हणजे उदाहरणे ऐकू न येणे, बहिरापणे, बोलण्यास दोष, तोतरेपणा, मानसिक दिव्यांगता, बुद्धीची कमतरता किंवा दृष्टीदोष, आंधळेपणा किंवा कमी दिसणे. अपघातानंतर झालेली दिव्यांगता म्हणजे ही दिव्यांगता जन्मानंतर एखाद्या अपघातामुळे किंवा घटनेमुळे होते, जसे की रस्ते अपघातात झालेली दुखापत,
कामाच्या ठिकाणी झालेली गंभीर दुखापत, पडल्यामुळे होणारी इजा, विजेचा धक्का लागणे किंवा भाजल्यामुळे हातपाय गमावणे हे सर्व दिव्यांगाच्या प्रकारामध्ये येते. आता इथे कोणाला अनुदान मिळणार आहे तर या दोन्ही प्रकाराला म्हणजे जन्मापासून असलेले किंवा अपघातानंतर झालेले दिव्यांगत्व, तुम्ही टेम्पररी प्रमाणपत्र आहे तरी सुद्धा तुम्हाला इथे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, जे दिव्यांग बांधव आहे, महत्त्वपूर्ण अपडेट आहे, या सर्व बांधवांना 2,500 रुपये अनुदान पुढील महिन्यापासून मिळणार आहे. तर महत्त्वपूर्ण अपडेट आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, ज्यामुळे जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल व त्यांना कोणतीही शंका राहणार नाही. व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. काही प्रश्न असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला नक्कीच इथे सबस्क्राईब करा. धन्यवाद.